जग विषमतेवर चालते। विवाह बंधन टिकून राहण्याकरता एक आक्रमक असल्यास दुसरी बाजू समजूतदार असणे गरजेचे असते, असं मत व्यक्त करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी घरातील नात्याची संख्या कमी होत चालली आहे। घरातील सोडून आता बाहेरील व्यक्तीला काका मामा म्हणण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आता एकाच मुलावर न थांबता बहिणीला भाऊ आणि भावाला किमान एक तरी बहीण असावी असं मत त्यांनी व्यक्त केलंय। याज्ञवल्क्य आश्रमाच्या 98व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते संदीप खर्डेकर यांना महर्षी याज्ञवल्क्य पुरस्काराने, सौ मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्काराने, सौ मंजुषा खर्डेकर यांना मुक्ताई पुरस्काराने गौरवण्यात आले। तर ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार हा सतीश वैद्य, सौ सुषमा वैद्य, श्री अरुण महाजनी यांना, तर क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार बाळकृष्ण देव आणि विना ठकार यांना देण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना संदीप खर्डेकर म्हणाले की जातीपातीमध्ये विभागलेला समाज हा कधीच प्रगती करू शकला नाही। आम्ही कधीच जातपात मानली नाही, पण आज ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यात येते, अपमानित करण्यात येते, हे अत्यंत दुर्दैवी आहे। ज्याप्रमाणे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, तसाच हा महाराष्ट्र अजय योद्धा बाजीराव पेशवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यासह अनेक महनीय व्यक्तींचा देखील आहे। मुक्ता गरसोळे म्हणाल्या, याज्ञवल्क्य स्मृती कायद्याचे शिक्षण देणारा ग्रंथ याज्ञवल्क्य आश्रमाशी बालपणापासून नाते असल्याने संस्थेने दिलेल्या बालगंधर्व पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे। मंजुश्री खर्डेकर यांनीही सत्काराला उत्तर देताना सांगितलं की मी पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, अगदी बूथ स्तरापासून काम केले, त्यामुळे पक्षाने मला नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करण्याची संधी दिली। मी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना हवी असलेली आणि त्यांनी सुचवलेली विकास कामं केल्यामुळेच मी चांगले काम करू शकले। कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष जल नगरकर, कार्यवाह प्रमोद चंद्रात्रे, सुचेता पाताळे, अरुण खेडकर, मनोज तारे, ज्ञानेश्वर बेल्ले, उल्हास पाठक, सुजाता मावाळ, तृप्ती तारे, विमल भालेराव, प्रशांत पिंपरीकर, धनंजय ठुसे, नचिकेत बेरी, सुषमा देव उपस्थित होते। मला आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे पारितोषिक मिळाली। मगाशी दोन उल्लेख फार महत्त्वाचे राहून गेले। मला रक्तदान क्षेत्रातल्या कार्याबद्दल शरद पवारांच्या हस्ते मला सन्मान झाला आणि त्या जोडीला गोरा खैरनार आणि मोहन धारिया हे माझे कट्टर विरोधक, त्यांच्या हस्ते मला युवा पुणे गौरव पुरस्कार मिळाला। पण असे अनंत पुरस्कार आयुष्यात मिळाल्यानंतर सुद्धा मी ज्या देशस्थ यजुर्वेदी समाजाचा आहे त्या याज्ञवल्क्य परिवाराने माझा गौरव केला, यासारखं दुसरं सुख आयुष्यात असू शकत नाही। यासारखा दुसरा पुरस्कार